सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज पुन्हा एकदा कांद्याची मोठी आवक वाढल्यानं 200 रुपयांनी कांद्याचे दर घसरले। बाजारात जवळपास 1500 गाडी कांद्याची आवक। उद्धव ठाकरे 2 दिवसांचा कोकण दौरा करणार। 4 आणि 5 फेब्रुवारी रोजी उद्धव ठाकरे यांची कोकणात संवाद यात्रा। सिंधुदुर्गपासून संवाद यात्रेला सुरुवात होणार। 5 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे रत्नागिरी। मनोज जरांगेंच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईमध्ये मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करणार। शहरामध्ये गर्दी होणार असल्यानं नागरिकांनी शक्य असल्यास 26 जानेवारीला घरीच थांबावं। नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांचं नागरिकांना आवाहन। जागा वाटपासंदर्भात मुंबईमध्ये आज महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये मतदारसंघनिहाय चर्चा होणार। ठाकरे गटाच्या कोट्यातून 2 जागा प्रकाश आंबेडकर यांना तर राजू शेट्टी यांना पवार गटाकडून हातकणंगलेची जागा मिळण्याची शक्यता। महाविकास आघाडीच्या कोणत्याही बैठकीचं निमंत्रण नसल्याची राजू शेट्टींची माहिती। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून हातकणंगलेची जागा राजू शेट्टी यांच्यासाठी सोडण्याची शक्यता। सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला। छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जरांगेंच्या भेटीला। सरकारकडून जरांगेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू। न्यायालयामध्ये जाण्याचा अधिकार आपल्यालाही आहे। आपले वकील आमची बाजू मांडतील। कोणत्याही नियमांचं उल्लंघन केलेलं नाही। आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे। मोर्चा विरोधातील याचिकेवर जरांगेंची प्रतिक्रिया। मोर्चामध्ये जवळपास 70 ते 80 लाख लोक आहेत। 26 तारखेला आम्ही मुंबईला पोहोचणार। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मागे हटणार नाही। जरांगेंची प्रतिक्रिया। देहू रोडमध्ये मराठा बांधवांकडून जरांगेंच्या मोर्चात सहभागी झालेल्या लोकांसाठी पाण्याची सोय। पहाटे 5:30 वाजता या मोर्चामध्ये सहभागी झालेल्यांसाठी चहाचीही व्यवस्था। मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी पिंपरी चिंचवडच्या वेगवेगळ्या भागांमध्ये मराठा बांधव, लहान मुलं, महिला रस्त्याच्या दुतर्फा उभी। पहाटेचे 4 वाजता ही गर्दी कायम। थंडीमुळे लोकांनी शेकोटी पेटवली। मराठा मोर्चासाठी पनवेल रायगड जिल्ह्यातून 10 लाख भाकरी येणार। पनवेलमधील करंजाडे इथे जेवणाची तयारी सुरू। मराठा बांधवांकडून भाजीपाला निवडणं, कांदा लसूण सोलण्याचं काम सुरू। मनोज जरांगेंच्या मोर्चाचा नवी मुंबईमध्ये येणारा मार्ग बदलला। जुन्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून मोर्चा पनवेलमध्ये दाखल होणार। जागा वाटपासंदर्भात मुंबईमध्ये आज महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये मतदारसंघनिहाय चर्चा होणार। ठाकरे गटाच्या कोट्यातून 2 जागा प्रकाश आंबेडकर यांना तर राजू शेट्टी यांना पवार गटाकडून हातकणंगलेची जागा मिळण्याची शक्यता। महाविकास आघाडीच्या कोणत्याही बैठकीचं कोणतंही निमंत्रण नसल्याची राजू शेट्टींची माहिती। तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून हातकणंगलेची जागा राजू शेट्टी यांच्यासाठी सोडली जाण्याची शक्यता। आज आणि उद्या नवी मुंबई आणि पनवेलमध्ये जड वाहतुकीला बंदी। मराठा मोर्चाचा आज नवी मुंबईमध्ये मुक्काम असल्यानं पोलिसांचा निर्णय। नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांची माहिती। शिक्षक आमदार सुधाकर अडबालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। बहुतांश शाळेतील 80% शिक्षक मराठा सर्वेक्षण करत असल्यानं विद्यार्थ्यांना शिकवायचं कसं? सुधाकर अडबालेंचा सवाल। अहमदनगर महानगरपालिकेकडून पहिली उत्तीर्ण कर्मचाऱ्याची मराठा सर्वेक्षणासाठी नियुक्ती। सर्वेक्षणाचं काम करता येत नसल्याची कर्मचाऱ्याची कबुली। ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर ईडी चौकशीसाठी आज जाणार नाहीत। कोविड काळातील कथित बॉडीबॅग घोटाळा प्रकरणी किशोरी पेडणेकरांची चौकशी होणार होती। संदीप राऊतांना दिलेल्या नोटिशीचं कारण अत्यंत हास्यास्पद। विरोधी पक्षातील लोकांना नोटिशी देणं हे भाजपचं काम आहे। संजय राऊतांची भाजपवर टीका। ममता बॅनर्जी इंडियासोबत नसल्या तरी पश्चिम बंगालमध्ये त्या भाजपला जिंकू देणार नाहीत। जागा वाटपावरून मतभेद आहेत। काँग्रेससोबत आमची चर्चा सुरू आहे। लवकरच मतभेद निवळतील। ममता बॅनर्जींच्या एकला चलोरेच्या निर्णयावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणामध्ये अजित पवार गटाची आज साक्ष। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रतोद अनिल पाटील यांची साक्ष होणार। यंदा महाराष्ट्रात नवतरुण मतदारांची संख्या वाढली। राज्यामध्ये 18 ते 19 वयोगटातील 45,79,000 नवतरुणांपैकी 10,18,000 तरुणांनी मतदार म्हणून नोंदणी केली। मात्र अद्यापही 78% तरुणांची मतदार नोंदणी बाकी आहे। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून वर्षभरात 5,15,00,000 प्रवाशांचा विमान प्रवास। गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवाशांच्या संख्येमध्ये 35% वाढ। सीएसएमटीच्या पुनर्विकासासाठी 86 झाडं तोडली जाणार तर 180 झाडं पुनर्रोपित करणार। मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण कार्यालयामध्ये नोटीस लावण्यात आली।
नांदेडमधील नायगाव तालुक्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे रब्बी पिकं धोक्यात. पोंग्या अळीचा प्रादुर्भाव झाल्यानं ज्वारी पिकाचं मोठं नुकसान, शेतकरी अडचणीत. परभणी जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून थंडीची लाट. परभणीमध्ये सध्याचं तापमान 7.5 अंशांवर, तर परभणीमध्ये यंदाच्या मोसमातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद. पालघरमध्ये तापमान 10 डिग्री सेल्सिअसवर. तापमानात घट झाल्यानं सर्वत्र धुक्याची चादर. मुंबईतील सांताक्रूजमधील किमान तापमान 17.8 अंश सेल्सिअस, तर कोलाब्यामध्ये 20 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. सलग तिसऱ्या दिवशी नाशिक आणि निफाडचा पारा घसरला. निफाडमध्ये 4.4 या नीचांकी तापमानाची नोंद, तर नाशिकचा पारा 8.6 अंशांवर. धुळे जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी तापमान 4.6 अंश सेल्सिअसवर. जिल्ह्यामध्ये गारठा सध्या वाढलाय. थंडीपासून बचाव करण्यासाठी जागोजागी शेकोट्या पेटवल्या जात आहेत. आठवडाभर थंडी कायम राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.